मुंबईमधनं एक मोठी बातमी येते। जुहूमधील तपस बारवरती बुलडोजर कारवाई केली जाणार आहे। मुंबईमधली मोठी घडामोड, जुहूमधल्या तपस बारवरती कारवाई केली जाणार आहे। बुलडोजर कारवाई तपस बारवरती केली जाईल अशा स्वरूपाची माहिती समोर येते। जुहूमध्ये तपस बार आहे ज्याच्यावरती आता कारवाई केली जाणार आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। थेट धनंजय यांच्याकडे जाऊया। धनंजय, काय अधिक माहिती आहे कारवाईविषयी समोर येते? गुरु, कारवाईला खरं तर सुरुवात झालेली आहे। ही थेट दृश्य आहेत या तपस बारची। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता पालिकेकडून बुलडोजर चालवण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर सध्या आतमध्ये देखील कारवाई सुरू आहे। आतमध्ये पालिकेचे अधिकारी जे आहेत ते आतील भागाची कारवाई करतायत, तोडक कारवाई करतायत आणि बाहेरच्या बाजूला देखील बुलडोजरने जी आहे ती या ग्लोबल तापस बारवर जी आहे ती कारवाई सुरू असलेली आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर ज्या प्रमाणे हे अनधिकृत बांधकाम आहे ते सगळं जे आहे ते पालिकेकडून पाडण्यात येते आणि आता थेट बुलडोजर जो आहे तो या बारवर चालताना आपल्याला पाहायला मिळतो। हा वरील जो भाग आहे आधी काचेचा तो पाडण्यात येईल आणि त्यानंतर ही भिंत जी आहे ती संपूर्ण पाडण्यात येईल। आपण जर पाहिलं तर वरळीतील हिट अँड रन प्रकरणामध्ये आता पालिकेकडून आणि मुंबई पोलिसांकडून ही मोठी कारवाई केली जाते। रविवारी जो आहे एका दुचाकीला या BMW कारने धडक दिली होती आणि त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर याच तपस बारमध्ये त्या तरुणाने दारू पिली होती, मद्यप्राशन केलं होतं आणि त्यानंतर या बारवर आता पालिकेकडून कारवाई करण्यात येते आहे। या पूर्ण घटनेत त्या महिलेचा मृत्यू देखील झाला होता आणि त्यानंतर 3 दिवसानंतर आरोपीला जे आहे ते मुंबई पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली। यावर आरोप प्रत्यारोप गुरु खरं तर चालू आहेत। मात्र आता पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे ऍक्टिव्ह मोडवर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। याच बारवर जर आपण पाहिलं तर उत्पादन शुल्काने देखील कारवाई केली होती। हा बार जो आहे तो उत्पादन शुल्काकडून सील करण्यात आला होता आणि त्यानंतर आता पालिकेची कारवाई जी आहे त्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर याआधी उत्पादन शुल्क विभागाकडून हा बार सील करण्यात आला होता। आतमधले जे पुरावे आहेत ते नष्ट होऊ नये या दृष्टिकोनातून खात्री घेण्यात आली होती आणि आज सकाळच्या दरम्यान जे आहे ते पालिकेचे अधिकारी, उत्पादन शुल्कचे काही अधिकारी आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी आले। आतमधल्या संपूर्ण जागेचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला कारण की कोणताही पुरावा नष्ट होऊ नये याची खात्री जी आहे ती करण्यात आली आणि त्यानंतर आता पालिकेकडून ही तोडक कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। बुलडोजर कारवाईला खऱ्या अर्थाने गुरु सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर वरळीतील हिट अँड रन प्रकरण आणि यामुळे गेल्या रविवारपासून जे आहे राज्यातील राजकीय वर्तुळासह विविध ठिकाणी जे आहे ह्याचे पडसाद आपल्याला पडताना पाहायला मिळत होते। विरोधक देखील जे आहे ते आरोप प्रत्यारोप करत होते। जे कुटुंब आहे कुटुंबाची मागणी होती की कडक कारवाई जी आहे ती झाली पाहिजे आणि त्यानंतर आता या ठिकाणी कारवाईला सुरुवात झालेली पाहायला मिळते। आरोपी मिहिर शहाला देखील जे आहे मुंबई पोलिसांकडून शहापूर मधून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता या संपूर्ण प्रकरणात पालिका ऍक्शन मोडवर आलेली आपल्याला पाहायला मिळते। ही सध्याची ताजी दृश्य जी आहे ती गुरु आपण पाहू शकतो। पालिकेची तोडक कारवाई जी आहे ती या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर उत्पादन शुल्काने देखील या संपूर्ण बारवर मोठी कारवाई जी आहे ती केली होती आणि त्यानंतर आता पालिका ऍक्शन मोडवर आलेली आहे। आता संपूर्ण हा बारचा हा जो अनधिकृत भाग आहे जो एका अर्थाने फुटपाथवर तयार केला गेलेला आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे हा भाग जो आहे त्याच्यावर आता पालिकेचा बुलडोजर जो आहे तो चाललेला आपल्याला पाहायला बरोबर आहे धनंजय। एखादी घटना घडते त्यानंतर पालिकेला कशी जाग येते याचं हे उदाहरण म्हणजे आता की दृश्य आपण दाखवतोय प्रेक्षकांना, ती दृश्य आहेत। मी पुन्हा एकदा विनंती करेन की ती दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। ज्या पद्धतीने तोडक कारवाई ही जुहूमध्ये सुरू आहे त्याची लाईव्ह दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवरती बघतायत। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। तपस बार जो चर्चेत आला होता त्याच्यावरती ही तोडक कारवाई केली जाते। घटनास्थळावरनं प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, पुण्यामध्ये ज्या वेळेला हिट अँड रनचं प्रकरण घडलं त्यानंतर सुद्धा प्रशासनाला अशीच खडबडून जाग आलेली होती। अशाच पद्धतीची कारवाई आपल्याला बघायला मिळाली होती आणि तेच उदाहरण मुंबईमधल्या हिट अँड रन प्रकरणानंतर आपल्याला इथे जुहूमध्ये बघायला मिळतंय। धनंजय, नक्कीच गुरु, आपण जर पाहिलं तर पुण्याच्या प्रकरणात देखील ड्रग्ज प्रकरणात अशीच कारवाई ही पुण्याच्या विविध पब आणि बारवर करण्यात आली होती, अनधिकृत हॉटेलवर करण्यात आली होती आणि त्यानंतर आता
मुंबईतल्या हिट अँड रन प्रकरणात वरळीच्या आता पालिका ऍक्शन मोडवर आहे. आपण जर पाहिलं तर हीच ती ताजी दृश्य आहेत जी कारवाई सुरू आहे. ज्याप्रमाणे पुण्यात कारवाई झाली होती त्याचप्रमाणे आता ही कारवाई जी आहे ती मुंबईत सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. मुंबईतील हा जो बार आहे, तपस बार आहे, ग्लोबल तपस बार जो आहे, त्यावर आता मुंबई महानगरपालिकेचा हातोडा आणि बुलडोजर चाललेले आहे. हीच दृश्य आहे, ही जी भिंत आहे, हीच भिंत जी आहे ती गुरु तोडण्यात येते आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो बुलडोजर आहे, या बुलडोजर कडून आता हा वरचा भाग सगळ्यात पहिले जो आहे तो तोडण्यात येईल आणि त्यानंतर हा खालची जी ही भिंत आहे, हीच भिंत तोडण्यात येईल. आता सगळ्यात पहिले जे आहे ते काच तोडण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आता हा एक एक भाग जो आहे गुरु तो तोडण्यात येईल. एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे. ज्याप्रमाणे पुण्यामध्ये आपण पाहिलं की पुण्यामध्ये ज्याप्रमाणे एका पब मधला व्हिडिओ व्हायरल झाला, काही तरुण जे आहेत ते त्या पब मध्ये ड्रग्सचं सेवन करत होते आणि त्यानंतर पुण्याचा जो संपूर्ण पुणे जे आहे, आपण म्हटलं पुण्याला एक शैक्षणिक माहेरघर म्हटलं जातं, तिथे या ठिकाणी अशा गोष्टी होत होत्या. त्यानंतर पुण्याचा पालिका प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आलेलं पाहायला मिळालं. सोबत राहा.